श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 5। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वील कथानुसंधान, बाबा शिर्डीत गुप्त होन, चांदपाटला सवे पुनरागमन, झाले ते कथन परिसावे। स्वये बाबांनी वाहुनी जीवन, केली कैसी बाग निर्माण, गंगा गीरादि संत सम्मेलन, कथा विंदान पावन ते। पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे झाले गुप्त, मुसलमानाचे वऱ्हाडात आढळले शिर्डीत हे रत्न। तया आधीच देवीदास करुणी होते शिर्डीत वास। पुढे आले जानकीदास, गोसावी शिर्डीस राहावया। तो कैसा घडला प्रकार, कथितो आता सविस्तर, होनिया अवधान पर, श्रोता सादर परिसिजे। औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया। सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची। 2 महिने दादन तिची, आता कशाची आढळते। पाटील पूर्ण निराश झाले, घोडी लागी बहु हळहळले। खोगीर पाठीवरी मारिले, माघारा फिरले मार्गाने। औरंगाबाद मागे टाकिले, 4.5 कोस आले। मार्गात आंब्याचे झाड लागले, तळी दिसले हे रत्न। डोईस टोपी अंगात कफनी, खाकेस सटकात माखू चुरुनी। तयारी केली चिलीम भरुनी, नवलते स्थानी वर्तले। चांद पाटील रस्त्याने जाता, फकीर ऐकिला हाका मारिता। येर चिलीम पिऊनी जा पुढता, छाये खालता बैस जरा। फकीर पुसे हे खोगीर कसले, पाटील म्हणे जी घोडे हरवले। मग तो म्हणे जा शोधते नाले, घोडे सापडले तात्काळ। चांद पाटील विस्मित झाला, मनी म्हणे अवलिया भेटला। पार नाही हा कृत्याला, मानवयाला
फकीर पासी बैसवी त्याला, चिमटा उचलिला स्वहस्ते. मग तो तेथेची मातीत खुपसिला, आतुनी प्रदीप्त निखारा काढिला, हातातील चिलमीवर ठेविला, सटका घेतला उचलुनी. पुढे छापी भिजवावयास, पाणी नाही जवळपास, सटका आपटी जमिनीस, पाणी निघावयास लागले. छापी भिजवून पिळली, मग ती चिलमीस भोवती वेष्टिली, स्वये प्याला तयाही पाजिली, मती गुंगली पाटलाची. पडला फकीरास आग्रह, पवित्र करा हो माझे ग्रह. पाटीलावरी केला अनुग्रह, लीला विग्रह धारकेया. दुसरे दिवशी गावात गेले, पाटीलाच्या येथे उतरले. काही काळ तेथे राहिले, पुढे ते परतले शिर्डीस. हा चांद पाटील कारभारी, धूप खेड्याचा ग्रामाधिकारी. स्वस्त्रीच्या भाच्या लागिनोवरी, जुळली सोयरीक शिर्डीत. चांदभाईच्या कुटुंबाचा, लग्नायोग्य जाहला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा, घडला शिर्डीच्या वधूचा. घेऊन सवे गाड्या घोडी, वऱ्हाड निघाले यावया शिर्डी. मग त्या चांदभाईचे ओढी, बाबा ही वऱ्हाडी प्रविष्ट. लग्न झाले वऱ्हाड परतले, बाबा एकटेची मागे राहिले. राहिले ते राहुनी गेले, भाग्य उदेले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन, नाही हिंदू नायवन. जात पात कुळगोतहीन, स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जे जन, ते तरी काय नामाभिधान. या साई म्हणवुनी बहुमान, पुरस्सर संबोधन जेते. खंडोबाचे देऊळापाशी, माळसपतीची आखळीयासी. आरंभी बाबा वऱ्हाडानिशी, उतरल्या दिवशी हे पडले. आरंभी ते भगताचे खळे, पुढे ते अमीन भाईचे झाले. वऱ्हाड लग्नाचे जे आले, येथेची उतरले वडातळी. गाड्या सर्व सुटल्या खळ्यात, खंडोबाचे पटांगणात. बाबा ही तेथे वऱ्हाडा समेत, सर्वा समवेत उतरले. हे बाल फकीर गाडीतूनी उतरले, प्रथम भगताचे दृष्टीस जै पडले.
परम सकळिका तैसेची एक गंगागीर महाप्रसिद्ध वैष्णववीर गृहस्थाश्रमी पुणतांबेकर शिर्डी सवरचे वर आगमन आरंभी साई विहिरीवरी उभय हस्ती मातीच्या घागरी पाणी वाही हे देखो नियंतरी आश्चर्य करीत गंगागीर ऐसी ही साईची दृष्टादृष्ट होताची बुवा बदले तै स्पष्ट धन्य शिर्डीचे भाग्य वरिष्ठ जोडले श्रेष्ठ हे रत्न हा आज खांदा पाणी वाही परीही मूर्ती सामान्य नाही होते या भूमीचे पुण्य काही तरीच येठाई पातली तैसेची एक आणिक संत आनंदनाथ नामे विख्यात तयाचेही हेची भाकित कर्तृत्व अद्भुत करतील हे महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामी मठ स्थापित काही शिर्डीकरांसमवेत आले ते शिर्डीत एकदा अक्कलकोटकर महापुरुष आनंदनाथ तयांचे शिष्य म्हणाले पाहुनी साई समक्ष हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा आज जरी हा उकिरड्यावर तरी हा हिरा नाही गार आनंदनाथांचे हे उद्गार बाबांचे पोरवय होते तो ध्यानात ठेवा हे माझे बोल पुढे तुम्हासी आठव येईल भविष्य कथुनी हे पुढील मग ते येवल्यासी परतले केश माथ्याचे सबंध राखीत डोके न कधी मुंडवीत पहिलवाना सम पेहराव करीत तरुण वयात हे साई राहत्यासी बाबा जेव्हा जात झेंडू जाई जुई आणीत निज हस्ते उखरी खुपसीत पाणीही घालीत नेमाने वामन तात्या तयांचे भक्त मृत्तिकेचे घडे तत्प्रीत्यर्थ कच्चे दोन प्रत्यही पुरवित बाबा शिंपीत निज हस्ते आडावरील कुंडी मधून पाणी आणीत खांदा वाहून घडे मग होता अस्तमान ठेवीत नेऊन निंबातळी ठेवण्याचाच अवकाश तेथ जागचे जागीच भंगुनी जात उदयीक तात्या आणूनी देत घडे तयान प्रतनूतन घडा भाजला टिकाऊ बरा परित्या लागे कच्चा कोरा आव्याचे श्रमावीण कुंभारा आधीच विकरा घड्याचा 3 वर्षे हाची उद्योग उघड्या जागी उठविला बाग तेची स्थानी आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जन घेती
येथेची निंबातळी साधका, भाई नामे भक्ते एका. अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका, पूजा कामुका स्थापिल्या. अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईचे उपास्य दैवत. छबी पूजन नित्य नियमित, भाई करीत निष्ठेने. वाटले अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे. पूजा उपचार समर्पावे, मनोभावे पादुकांसी. मुंबईहून निघावयाची केली सर्व तयारी साची. उद्या निघणार तो निश्चय तैसाची, राहून शिर्डीची वाट धरली. उद्या जाणार तो आज स्वप्न, स्वामी समर्थ आज्ञापन. शिर्डीस सांप्रत मम स्थान, तेथे तू प्रस्थान करी गा. ऐशी ती आज्ञा शिरी वंदून, भाई निघाले मुंबईहून. शिर्डीस एक षण्मास राहून, आनंद संपन्न झाले. भाई पूर्ण निष्ठावंत, स्मरणी राहावा तो दृष्टांत. म्हणून निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींच्या. शके 1834 साली, श्रावण शुद्ध पर्व काळी, पादुका स्थापिल्या निंबातळी. भजन मेळी सप्रेमे, दादा केळकरांच्या हस्ते. पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते, सशास्त्र विधी विधानाचे. केले निज हस्ते उपासनी, पुढील व्यवस्थेची निर्वण. पूजा करी दीक्षित ब्राह्मण, व्यवस्था पाही भक्त सगुण. ऐसे हे आख्यान पादुकांचे, ऐसेची हे संत निर्विकार. प्रत्यक्ष ईश्वरी अवतार, करावया जगदुद्धार. उपकारार्थ अवतरती, पुढे काही दिवस जाता. घडली आश्चर्यकारक वार्ता, श्रोती सादर श्रवण करिता. नवल चित्ता वाटेल, तांबोळी एक मोहिद्दीन भाई. तया सवे तेढ पडुनी काही, गेली झोंबी झुंपोनी पाही. लागली लढाई परस्पर, पहिलवान दोघे कुशल. होणारा पुढे नचले बल, मोहिद्दीन होऊनी प्रबळ. बाबा हतबळ जित झाले, तेथुनी मग निश्चय केला. पोशाख अवघा बाबांनी बदलला, कफनी ओढिली लंगोट लाविला. फडका गुंडाळीला माथ्यासी, केले गोडाचे वरासन. गोडाचे अंथरुण, फाटके तुटके करोनी परिधान. त्यातची समाधान मानावे, गरिबी अव्वल बादशाही. अमीरी से लाख
परती तया ते प्राप्त काळ घटका आली एका सिद्धाची वाणी वदली देवासवेची करीत केली तनु ही झिजविली पाहिजे कुस्ती खेळता खेळता कानी पडली अनुग्रह रूप ही वाणी संसारावर ओतूनी पाणी परमार्थ भजनी लागले पुणतांब्याची निकटी नदीच्या उभय प्रवाहा पोटी आहे बुवांचा मठ त्या बेटी सेवेसाठी शिष्यही असो पुढे साईनाथ विचारल्याचेची उत्तर देत स्वये आपण कोणा समवेत कधीही बोलत नसत ते दिवसा बैठक निंबा खाली कधी शिवेच्या ओढ्या जवळी बाभळीची आडवी डहाळी बैसावे सावली येतीच्या कधी तेथून एक मैलावरी निमगाव गावाची शेजारी बाबा दिवसा दुपारी ती पारी स्वेच्छाचारी हिंडत प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्या घरी निमगाव गावाची जहागीरदारी तेथील बाबासाहेब डेंगळ्यांवरी प्रीती भारी बाबांची निमगावावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी अति प्रेमी तयांबरोबरी दिवसभरी बोलावे बंधू तयांसी होते लहान नानासाहेब नामाभिधान तयांसी नव्हते पुत्र संतान तेणे ते खिन्न मानसी प्रथम कुटुंबासी योग मंद म्हणून केला द्वितीय संबंध तरीही चुकेना ऋणानुबंध दैव निर्बंध अगाध पुढे बाबा साहेब त्यास पाठवीत साई दर्शनास पावते जाहले आशीर्वादास पुत्र प्रसादास ही नाना पुढे साईचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला महिमा साईचा वाढत गेला वार्ता नगराला पोहोचली तेथे सरकार दरबारी चलन नानांचे होते मोठे वळण तैसेची चिदंबर केशव म्हणून तेही चिटणीस जाण जिल्ह्याला साई समर्थ दर्शन पात्र घेऊन आपुले इष्टमित्र दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र धाडिले पत्र तयासी ऐसे का मागून एक शिर्डीस येऊ लागले अनेक वाढला जैसा बाबांचा लौकिक परिवार ही देख तैसाची न लगे जरी कोणाचा सांगात तरी दिवसा भक्त परिवाराक्रांत अस्तमानानंतर शिर्डीत पडक्या मशिदीत निजावे चिलीम तमाखू टमरेला
जटाजूट समदेऊनी पीळ गुंडाळी तो शिरासी या वसनाचे आच्छादन आठ दिन स्नान विहीन पायी जोडा नामहाण एक आसन गोणाचे पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक टक्या कसा तो नाही ठाऊक आराणुक कैसेनी तोवरी ते जीर्ण तरट तीच त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैशीच निष्टंक अष्टौ प्रहर ते जागी तेची आसनवा आस्तरण कासेक कौपीन परिधान नाही दुजे वस्त्र प्रावरण शीत निवारण एक धुनी दक्षिणाभिमुख आसनस्थ कठड्यावरी वामहस्त समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत अहंकार वासना समवेती नानाविध वृत्तींच्या आहुती प्रपंच वृत्ती समग्र हविती युक्ती प्रयुक्ती धुनीत ऐसिया त्या प्रखर कुंडा लाविला ज्ञानाभिमानाचा होंडा अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा अखंड मशीद तरी ती केउती अवघी जागा दोन खणती त्यातची बसती उठती निजती भेट देती समजता गादी तक्या आहे तो आता भक्त समुदाय मिळाला भवता आरंभी तयांच्या निकट जाता सकळास निर्भयता नव्हतीच सन 1912 तेथूनी नवा प्रकार सारा मशिदीची या स्थित्यंतरा आरंभ करा तेथूनी ढोपर ढोपर जमिनीसी खड्डे होते मशिदीसी एके निशीत झाली फरसी भावा सरसी भक्तांच्या मशिदीची वसती आधी बाबा राहात तकियामधी तेथेची कित्येक कालावधी अबाधित रमले ते तेथेची चरणी बांधोनी घुंगुर खंजिरीची तालावर नाचावे बाबांनी अति सुंदर गावेही मधुर प्रेमाने आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठी हौस तदर्थ स्वये दुकानदारास तेल मागावयास ते जात घेऊनिया टमरेल हाती वाण्या तेल्यांच्या दुकानांप्रती स्वये तेलाची भिक्षा मागती आणून भरती पण त्याला वीत झगझगीत देऊळी आणि मशिदीत ऐसे काही दिवस पर्यंत सदोदित चाल
सर्वान मिळूनी केला कट, पुरे कट कट ही आता. पुढे नित्य नियमानुसारता बाबा तेल मागू येता. सर्वांनीही नाही म्हणता काय आश्चर्यता वर्तली. बाबांनी मुठ गेले परत, काकडे सुकेची ठेविले पंचात. तेल नसता हे काय करीत, वाणी पाहात मोजती. मशिदीच्या जोत्यावरील बाबा उचलून घेती टमरेल. त्यात होते इवलेसे तेल, कष्टे लागेल सांजवात. त्या तेलात घातले पाणी, स्वये बाबा गेले पिऊनी. ऐसे ते ब्रह्मार्पण करूनी, निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पंट्यात ओतूनी, सुके काकडे पूर्ण भिजवूनी. तयांसी काढे ओढूनी लावूनी, दीप पेटवूनी दाविले. पाहुनी ते पाणी पेटे, वाणी घालिती तोंडात बोटे. बाबांसी आपण वदलो खोटे, केले ओखटे मनी म्हणती. तेल नसता अणुमात्र, पण त्या जळाल्या सर्व रात्र. वाणी साईच्या कृपेसी अपात्र, वधू सर्वत्र लागले. बाबांचा हा काय प्रताप, असत्य भाषणे झाले पाप. दिधला बाबांसी व्यर्थ संताप, हा पश्चात्ताप वाणिया. बाबांच्या ते नाही मनी, राग द्वेषाना तळे जनी. शत्रुमित्र तयाना कोणी, सर्व ही प्राणी सारिखे. असो आता पूर्वानुसंधान, कुस्तीत यशस्वी मोहितीन. याहुनी पुढील चरित्र महिमान, दत्तावधान परिसिजे. कुस्तीनंतर 5वे वर्षी, फकीर अहमदनगर निवासी. जव्हार अल्ली नाम जयासी, आला राहत्यासी सशिष्य. पाहुनी एक उघडी बखळ, वीरभद्राचे देऊळाजवळ. फकीराने दिधला तळ, फकीर तो सबळ दैवाचा. जरी नसता तो दैवाचा, तरी तया ते लाधता कैच्या. साई सारखा शिष्य मौजेचा, डंका जयाचा सर्वत्र. लोक गावात होते अनेक, त्यातही होते मराठे कैक. त्यातील भगू सदा फळ एक, जाहला सेवक तयाचा. फकीर होता मोठा पढीक, कुराण शरीफ करतला मलक. स्वार्थी परमार्थ
मशिदीत राहिला बाबांपाशी. फकीर मोठा मृदू भाषणी गाव लागला तयाचे भजनी. बाबांसही काही केली करणी घातली मोहिनी जन म्हणती. हो म्हणे तू माझा चेला स्वभाव बाबांचा बहुरंगेला. हू म्हणता फकीर संतोषला घेऊन निघाला बाबांसी. बाबांसारिखा शिष्य सधरू जव्हार अल्ली जाहले गुरु. मग दोघांचा जाहला विचारू रहिवास करू राहत्यात. गुरु नेणे शिष्याची कळा शिष्य जाणे गुरुच्या अवकळा. परीन केव्हाही अनादर केला स्वधर्म राखिला शिष्याचा. गुरुमुखातून बाहेर आले योग्यायोग्य नाही पाहिले. वचनवरचे वरी झेलिले पाणीही वाहिले गुरुगृही. ऐसी चालली गुरुसेवा शिर्डीसी यावे केव्हा केव्हा. ऐसे होऊ लागले जेव्हा काय मग तेव्हा जागले. ऐसे वरचे वरी होऊ लागले राहत्यास चिराहू लागले. पारची फकीरा नादी भरले वाटले अंतरले शिर्डीला. जनांसी वाटे जव्हार हल्ली साईसी निजयोग बळे आकळी. साईची तो कळा वेगळी अभिमान जाळी देहाचा. साईसी कोठूनी आला अभिमान श्रोते सहज करीतील अनुमान. परी हे लोक संग्रहार्थ आचरण अवतरण कार्य हेच. शिर्डीस्थ बाबांचे प्रेमी भक्त बाबांचे ठाई अति आसक्त. तया ते बाबांपासून वियुक्त राहणे अयुक्त वाटले. साई सर्वस्वी तया आधीन पाहुनी ग्रामस्थ उद्विग्न मन. कैसे करावे तया स्वाधीन विचारी निमग्न झाले. जैसे कनक आणि कांती जैसा दीप आणि दीप्ती तैसीची हे गुरु शिष्य स्थिती. ऐक्य प्रतीती उभयांसी. मग ते शिर्डीचे भक्त मंडळ गेले राहत्यास त्या इदग्याजवळ. पाहू प्रयत्न वेचुनी प्रबळ बाबांसह सकळ मग परतू. बाबा तै देती उलट बुद्धी फकीर आहे महाक्रोधी. लागू नका तयाचे नादी तो मज कधीच न विसंबे. तुम्ही येथून करा पलायन आताच येईल गावातून. करीत तुमचे निसंतान परम कठीण क्रोध त्याचा. राग तयाचा मोठा कडक येताची होईल लाल भडक.
कष्टी पडू नका. ऐसे जरी तो प्रथम वदला, ग्रामस्थान पुढे तोही कचरला. म्हणे मलाही घेऊन चला, सवे मुलाला नेऊ की. असो फकीर आला सवे, तयासहीन बाबांस सोडवे. बाबांसहीन तया विसंभवे, नकळे संभवे हे कैसे. साई परब्रह्म पुतळा, जव्हार अल्ली भ्रमाचा भोपळा. देवीदासे कसास लाविला, भोपळा फुटला शिर्डीत. देवीदासाचा बांधा सुंदर, डोळे सतेज रूप मनोहर. 10-11 वर्षांची उमर, प्रथम शिर्डीवर आला तै. ऐसा तो अल्प वयासी, एक लंगोट मात्र कासेसी. मारुतीचे देऊळासी, तीर्थवासी तो उतरला. आप्पा भिल्ल म्हाळसापती, तयाकडे जाती येती. काशी रामादिक शिधा देती, वाढली महती तयाची. वऱ्हाडा समवेत जै बाबा आले, तया आधीच 12 साले. देवीदास येऊनी पहिले, वसते जाहले शिर्डीत. आप्पा भिल्ला पाटीवर शिकवी, व्यंकटेश स्तोत्र पढवी. सर्वांकरवी मुखोद्गत म्हणवी, पाठ चालवी नेमाने. देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतले तात्याबांनी. काशीनाथाधिक शिष्याग्रणी, तया चरणी लागले. तया पुढे तो फकीर आणिला, शास्त्रीय वाद विवाद मांडिला. वैराग्याने फकीर जिंकिला, हाकुनी लाविला तेथून. मग तो जो तेथून निसटला, वैजापुरी जाऊन राहिला. पुढे कित्येक वर्षांनी आला, नमस्कारिला साईनाथ. आपण गुरु साई चेला, हा सर्व त्याचा भ्रम निरसला. बाबांनीही पूर्ववत सत्कारिला, शुद्ध जाहला पश्चातापे. ऐसी बाबांची अगाध लीला, निवाड होण्याचा तेव्हा झाला. परी तो गुरु आपण चेला, भाव हा आदरिला तेथवर. तयाचे गुरु पण तयाला, आपुले चेले पण आपणाला. हा तरी एक उपदेश येथिला, स्वये आचरिला साईनाथे. आपण कोणाचे होऊनी राहावे, किंवा कोणास आपुले करावे. याहुनी अन्य असणे न बरवे, तेणे न उतरवे परपार. हाची एक ये वर्तनी धडा, परिदुर्लभ ऐसा निधडा. होईल जयाचे मनाचा धडा, निरभिमान गडा चढेल. येथे स्वबुद्धी परिकल्पित,
चतुराईन कामायेत जयामनी साधावे स्वहित अभिमान रहित वर्तावे जेणे देहाचा अभिमान जाळिला तेणेची हा देह सार्थकी लाविला तो मग कोणाचाही होईल चेला साधावयाला परमार्थ पाहुनियाती निर्विषय स्थिती लहान थोर विस्मित चित्ती वय लहान गोजिरी मूर्ती सोज करीती जन सारे ज्ञानियाचा देह व्यापार होतसे पूर्व कर्मानुसार तयान प्रारब्ध कर्म भार कर्म करतार होणे जरी सूर्यास अंधारी रिघाव तरीच ज्ञानिया द्वैत भाव स्वस्वरूपची जया अवघे विश्व वसता ठाव अद्वैत हे गुरु शिष्याचे आचरित साईनाथांचे परम भक्त माळसापतींनी करविले श्रुत तैसेची साध्यंत कथियेले असो आता हे आख्यान पुढील चरित्र याहुनी गहन होईल ते यथाक्रम कथन सावधान श्रवणी भा मशीद पूर्वी होती कैसी कैसिया कष्टी जाहली फरसी साई हिंदुवा यवनवंशी नेणवे भरवशी हे कवणा धोती पोती खंडयोग करीत भोगीत भक्तांचे भोग हे सर्व निवेदन यथा सांग होईल चांग पुढारा हे माड साईस शरण चरण प्रसाद हे कथा निरूपण श्रवणे होईल दुरित निवारण पुण्य पावन ही कथा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई पुनः प्रकटी भवनं नाम पंचमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।